नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ एकदम रॉ आहे. रत्नागिरीत आहे. घरात बसून होतो, कंटाळा आला, बाहेर पडलो आणि इथे आलो. तर हा आहे भगवती किल्ला. आतमध्ये भगवती मंदिर आहे. तर हा एरिया खूप सुंदर आहे बघा. समुद्रापासून बऱ्यापैकी उंचीवर आहे आणि पडलो असतो. हे बघा, खूप सुंदर. इथे गाडी पार्क केली आहे आणि आता ह्या किल्ल्यात मी जाणार आहे. तर ह्या किल्ल्याबद्दल मला खरंच काही माहीत नाही आहे, काही इन्फॉर्मेशन नाही आहे. फक्त मी तुम्हाला किल्ला दाखवणार आहे आणि तो बघा. कुणाला जर चांगली माहिती असेल त्याच्याबद्दल तर जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हा आजूबाजूचा एरिया जो आहे ना, हा खूप सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवतो बघ. हा आहे किल्ला. इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. इथे हा रस्ता सरळ खाली जातो आणि त्या बाजूला आहे लाईट हाऊस आणि ह्या डोंगराच्या मागे आहे रत्नागिरी शहर. तर हा जो समोर दिसतोय ना आपल्याला, हा आहे बालेकिल्ला. तर इथे जी ही तटबंदी दिसते ही आहे बालेकिल्ल्याची. तर आपण बालेकिल्ला आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुख्य किल्ला खूप मोठा आहे, जो एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाही आणि मला इतिहासाबद्दल या किल्ल्याच्या फार माहिती नाहीये. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आता आपण आत जातोय. या काही 30-40 पायऱ्या चढून वर जायचं आहे आपल्याला. ह्या भागाचं नूतनीकरण झालेलं आहे. किल्ल्याच्या तटबंदीचंही आपल्याला रंगरंगोटी केलेली दिसते. त्यामुळे बालेकिल्ला अतिशय सुरक्षित अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपण पोचलोय बालेकिल्ल्यात. मुख्य प्रवेशद्वारातून आपल्याला आत जाता येतं. इथून आपल्याला आत जायचंय. दोन्ही बाजूला खूप भले मोठे हत्ती स्वागतासाठी तुमच्या हजर आहेत. इथे किल्ल्याच्या वेळेबद्दल पाटी लावून ठेवलेली आहे, ती आपण वाचून आत जातोय. मी इथे सगळं वाचून दाखवत नाहीये. तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि वाचा. तर हे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे नवीन बनवलेलं आहे. म्हणजे मुख्य ढाच्यावर ते नवीन बनवलेलं आहे. तर आता आपण आहोत बालेकिल्ल्यात. रत्नागिरीचा हा किल्ला आहे ना, ह्याला रतनगड, रत्नदुर्ग किंवा भगवतीचा किल्ला असंही म्हणतात. तर किल्ल्याचा जो आकार आहे ना, हा साधारण घोड्याच्या नालीसारखा आहे. अंदाजे 1300 मीटर लांब आणि 1000 मीटर रुंद असा हा किल्ला आहे. भगवती देवीचं मंदिर ह्याच भागात आहे. समुद्राच्या पातळीच्या जवळ, म्हणजे अगदी समुद्र वरून जिथून आपल्याला दिसतो ना, त्या कड्यात एक गुहा आहे. नाल्याच्या आकाराच्या मध्यभागी दीपगृह उभारलंय आणि ह्या दीपगृहामुळे साधारण 15 किलोमीटरच्या परिसरात बोटींना मार्गदर्शन होतं. या किल्ल्याची उभारणी ना बहमनी काळात झाली. नंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला आणि त्याच्यानंतर आदिलशहाच्या नंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा किल्ला आला. हा किल्ला आंग्रेंच्या ताब्यात होता. त्यानंतर साधारण 1810 मध्ये तो पेशव्यांच्या ताब्यात होता. सदाशिव भाऊंच्या तोतेयाला नाना फडणीसांनी ह्याच किल्ल्यात डांबून ठेवले होते. 1857च्या उठावापूर्वी झाशीची राणी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येऊन गेल्याची इतिहासात नोंद आहे. किल्ल्यावर अशी छान झाडं लावली आहेत आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून चालताना ना अजिबात ऊन लागत नाही. तर इथे दिसतं आपल्याला बसक्या बुरुज आणि बसक्या बुरुजाच्या पलीकडे मिरकरवाडा जेटी दिसते बघा. हे आहे रत्नागिरी बंदर. मासेमारीचं रत्नागिरी जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं ठिकाण आहे हे. इथे आपल्याला एक जेटी दिसते बघा. हे आहे रत्नागिरी बंदर आणि रत्नागिरी बंदराच्या समोरच्या बाजूला इथे एक जेटी दिसते. रत्नागिरी बंदरात विसावलेल्या नौका सुद्धा आपल्याला इथून अगदी क्लिअर दिसत आहेत. तर ह्या जेटीच्या बाजूला इथे अजून एक जेटी आहे आणि त्याच्या समोर असलेला डोंगर ना खूप सुंदर दिसतोय. थोडस वातावरण हेजी आहे, त्याच्यामुळे कदाचित तेवढं क्लिअर दिसत नसावं. तर हा जो समोरचा डोंगर दिसतोय ना आपल्याला, आता मी तुम्हाला ह्या बाजूने दाखवतो बघा. थोडं ह्या बाजूला येऊन आपल्याला दिसेल बघा. आता हा जो समोर दिसणारा डोंगर दिसतोय ना, हा सुद्धा रत्नदुर्ग किल्लाच आहे. आपल्याला इथून त्याची तटबंदी दिसते. तर ह्या समोरच्या डोंगरावर पूर्ण पसरलेला
हा रत्नदुर्ग किल्ला आणि ह्या डोंगराच्या पलीकडे आहे रत्नागिरी शहर. तर ही तटबंदी आहे ना, ही अशी सरळ पुढेपर्यंत गेलेली आपल्याला दिसते आणि ह्या बाजूला काय दृश्य आहे यार, सुंदर सुंदर, खूप सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली माहिती आहे, ह्या तटबंदीच्या इथे ही जी झाडं लावली आहेत ना, ह्या झाडांनी इथे चालणं अगदी सुखकर करून टाकलं आहे. तर आपल्याला आतमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या होड्या दिसत आहेत बघा, खोल समुद्रात. अमेझिंग व्ह्यू आहे इथून, खूप भारी. आता हा इथे रेडे बुरुज आहे असं म्हणतात. ह्या बुरुजाचं नाव रेडे बुरुज. या बुरुजाला रेडे बुरुज का म्हणतात हे जर कोणाला माहीत असेल तर कृपया जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे एक खूप सुंदर विंडो आहे. वाव, अप्रतिम, काय नजारा आहे, एक नंबर, खूप भारी. प्रत्यक्षात येऊन बघा, हे अल्टिमेट आहे. हा किल्ला समुद्री किल्ल्यांमध्ये येतो. आता आपण इथे बघू शकता अथांग पसरलेला अरबी समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावर दिमाखात उभा आहे हा रत्नदुर्ग. तुम्ही रत्नदुर्ग म्हणू शकता, रतनगड म्हणू शकता किंवा भगवती किल्ला म्हणू शकता. काहीही म्हटलं तरी हा किल्ला एकच आहे. तर चालण्यासाठी सुद्धा ना थोडंसं काम जे आता खाली केलं आहे फ्लोरिंगचं हे आधुनिक आहे, पण त्याने चालणं सुखकर झालं आहे. किल्ला बऱ्यापैकी मेंटेन केलेला आहे. आता हे कामसुद्धा, ही तटबंदी आहे ना, ही नवीन आहे. आपल्याला इथे आपण बघू शकतो हे जे दिसतं आहे हे सिमेंट आहे आणि त्याच्या खालचा जांभा दगड जो आहे हा आत्ताचा आहे. हे जुनं काम नाही आहे, पण पूर्वी इथेच तटबंदी होती. तिथे आता ती काळानुसार जशी जुनी होते तशी त्याची पडझड झाली आणि त्या पडझडीनंतर आता पूर्वीसारखंच हे स्ट्रक्चर उभं केलं गेलं आहे. अर्थात हे पूर्वी एवढं मजबूत नाही आहे किंवा ह्याचे दगडाने एवढे मोठे नाही आहेत, पण तरीसुद्धा हे जे केलं आहे हे खूप छान आहे. आणि असे छोटे 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 बुरुज आहेत. पहिल्यांदा आपण तिथे बसक्या बुरुज बघितला. त्याला बसक्या बुरुज का म्हणतात मला माहीत नाही आहे. खूप छान वडाचं झाड आहे बघा. नवीन काम करताना ते तोडलं नाही आहे. आपण बसक्या बुरुज बघितला, आपण रेडे बुरुज बघितला. इथे आहे मारक्या बुरुज. कदाचित इथून शत्रूवर मारा करण्याची ही जागा असावी किंवा अजून काय वेगळं आहे मला माहीत नाही. पण जर कुणाला माहिती असेल ना रतनगडबद्दल, रत्नदुर्गबद्दल, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला फार माहिती नाही आहे. इथे येऊन जी माहिती कळली ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. खाली हॉटेल उतरायचं नाही, खाली गार्डन बांधले, गार्डनला जाऊन बसायचं. आलं लक्षात? तर इथे आहे वेताळ बुरुज. खूप जबरदस्त किल्ला आहे हो, मी पहिल्यांदा बघितला. आणि इथून मी आता जे तुम्हाला दाखवणार आहे ना ते खूप जबरदस्त आहे बघा. समोर जे दिसतंय ही आहे आत्ताच नव्याने उभारलेली शिवसृष्टी. तर इथे जाऊन आता हे सगळं काम अजून अर्धवट आहे, त्यामुळे ती जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन. तर पुन्हा भेटू ABS ब्लॉगच्या भटकंती सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय.